जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला। या घटनेचा देशभरामध्ये निषेध व्यक्त करण्यात येत आहे। मुंबईतील कुर्ला परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाकिस्तान विरोधामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी मनसे सैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवला आहे। हे दृश्य आहेत कुर्ला परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाकिस्तान विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। तसेच पाकिस्तानचा झेंडा देखील पायदळी तुडवला जात आहे। जो पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला, धर्म विचारून हिंदू एका हे धर्म विचारून जे मारण्यात आले, त्याच्या विरोधात आम्ही कलिना विधानसभेतर्फे सर्व शाखाध्यक्ष आणि इतर सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून आणि त्यांचे जे स्टिकर आहेत, पाकिस्तानचा झेंडा वॉलपेपर प्रत्येक दुकानाच्या जवळ वॉलपेपर लावून आम्ही तो चिपकवण्यात आला। आज आम्ही ज्या प्रकारे आज आम्हाला एक शोकांतिका वाटते की आम्ही भारतात राहतो की पाकिस्तानात। आज आम्ही भारतात राहून पाकिस्तानाचा झेंडा जाळत होतो। अशा वेळेला आम्हाला इथल्या स्थानिक इथून अडवणूक करण्यात आली आणि आम्हाला तो झेंडा जाळून दिलेला नाही आहे। याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। परंतु आम्ही राहतो भारतात, तर आम्हाला इथे आंदोलन घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। ज्या प्रकारे पहलगामवरती हल्ला झालेला आहे, इथे धर्म विचारून लोकांना मारलं गेलेलं आहे। आज आम्ही याचा तीव्र निषेध करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून। भविष्यात लवकरात लवकर जर याच्यावरतीचा कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षा उग्र पद्धतीचं आंदोलन कुर्ल्यामध्ये घेण्यात येईल आणि त्या टायमाला झेंडाच नाही तर पाकिस्तानाच्या पंतप्रधानाचा पुतळा देखील जाळू वेळ आल्यावरती। दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केला हे खूप चुकीचं आहे। आज भारतामध्ये सर्व मुस्लिम बांधव, हिंदू बांधव सगळे एकत्र राहतात। इथं कोणताही जात धर्म विचारला जात नाही, पण ज्या प्रकारे त्या लोकांनी धर्म विचारून आमच्या हिंदू बांधवांना मारलं आहे हे खूप निर्दयनीय आहे। ह्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रकारच्या घटनाचा वारंवार होत असतील तर याला पाकिस्तानने तयार राहावं। आम्ही काश्मीरमध्ये येऊन पाकिस्तानामध्ये घुसून याचं उत्तर देऊ। आज तुम्ही पाकिस्तानच्या विरोधामध्ये आंदोलन केलं, पाकिस्तानचा झेंडा जाळत असताना तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, या घटनेकडे कसं बघता? तुम्हीच बघा ना या गोष्टीला। आम्ही आंदोलन करतो, आम्ही भारतात आंदोलन करतो आहे ना, की आम्ही पाकिस्तानामध्ये आंदोलन करतो आहे। ही खूप मोठी शोकांतिका वाटते मला की जर आम्ही पाकिस्तानाच्या विरोधात भारतात आंदोलन घेतो आहे तर आम्हाला पोलिसांनी अरेस्ट करतात आम्हाला। इथे आम्हाला आंदोलन करून देत नाही आहेत। आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहेत ना। आमच्या हिंदू बांधवांना मारलं गेलं आहे त्या पहलगाममध्ये, तर आम्ही आमचं दुःख व्यक्त करणार ना। आम्ही दुःख व्यक्त करणार, पाकिस्तानामध्ये जाणार का हिंदुस्थानामध्ये व्यक्त करणार? आज ही खूप मोठी शोकांतिका आहे। पाकिस्तानाच्या विरोधात आम्ही भारतात आंदोलन घेतलं आणि आम्हाला पोलिसांनी अरेस्ट केलेलं। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।